म्हटलं काही जास्त माग नाही, 100 रुपये जोडी. हो, काळा ऊस आहे, चांगला एक नंबर आहे, बिलकुल बोर आहे, आपल्याला हरभऱ्याची गाठी आहे. जे लागेल आपलं ते मकर संक्रांत सगळं सामान आहे. घेऊन घ्या म्हणलं, देऊन देऊ मग. हो 50 रुपये ऊस बाप्पा लयच महाग लावलं तर इतकं महाग. आता इतकं मग काय करायचं? अरे म्हणलं काय 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 ऊस भेटते तरी काय, मग काय राजा किती मेहनत घेतली त्याच्यावर. 10-12 सऱ्या होत्या आपल्या, कसं काढला आपला मिळाला मकर संक्रांतीले 4 पैसे होते बा. 50 रुपये म्हणजे काय लय झालं राजा एका ऊसाचे. पाहा ना ऊस किती मोठा आहे, उच्च आहे ना चांगला. हा पण लयच झाला 20 रुपये ऊस, 20च्या वर असते का काही बी आपलं. काय कसंच करावं राजा, नाही का? तुम्हाला अजून कितीच पगार वाढवा म्हणलं, नाही का? 8 नाही 9 लागला तरी तुमचं राजा हेच रोनाटा पाय महाविंट. अरे 50 रुपयाला काय माग नाही ते. हो, पेरकण मी छाटून देतो, मस्त करून देतो. सोबत तुम्हाला हरभरी देतो, बोरं देतो. काय माणसा राजा, असं बारीक पाठवू का? कष्टकराचे माल आहे. 4 पैसे कमवू द्या, कसे रस्त्यावर बसून कमवू राहिलो. हाय बाकी राजा, बोलता मस्त म्हणतो मी, नाही का? जाऊ द्या बा, 80 रुपये जोडी लावून द्या, दोघं घेऊन राहिलो आम्ही. दोघाला 2 ऊस देऊन द्या, आणि बाकीचं ते हरभरे गाठी जे काय असेल ते देऊन टाका मग. नाही अशी नाही म्हणलं, 100 रुपये घेऊन घ्या बा, नाही तर होती सळला चालते. जाऊ द्या, पाहिजे घ्या, नाही तिथे गाडी उभी आहे तुमची, चालले जा. जाऊ द्या मला, तिकडे 30 रुपयाने ऊस आहे, जाऊ द्या. चला चला तिकडे पुढे चला. कठीणच काम आहे कष्ट करायचं, नाही का? हो ना महाविंट, सांगा बरं आता जरा भाव टास करते रे लोकले का? कोणा 5 रुपयाची मेथीची गड्डी घ्यायला कोण तयार नाही, काय बेकार काम झालं कष्ट करायचे.